तर संपूर्ण देशाला धक्का देणारी घटना अंबरनाथ नगर परिषदेत घडली आहे। सत्तेसाठी अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली आहे। एकीकडे काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या आरोळ्या भाजपचे वरिष्ठ नेते देश पातळीवर ठोकत असतात, तर दुसरीकडे नगर परिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसतंय। काँग्रेसला सोबत घेऊन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे। भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। अंबरनाथमध्ये भाजपकडे नगर परिषदेत बहुमत मात्र नव्हतं। भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 अशा 32 नगरसेवकांची मोठ बांधत भाजपनं मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेला दूर सारलंय। दरम्यान शिंदे गटानं ही तर अभद्र युती असल्याची टीका केली आहे। भाजपनं काँग्रेसशी हातमिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलंय। स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे। जनतेचा आदर ठेवून आम्ही आघाडी केलेली आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि भ्रष्टाचाराचे अगदी उघड भ्रष्टाचार होत आम्ही उघड्या डोळ्याने पाहिल्यामुळे आम्ही शिवसेनेची युती केलेली नाही। हा जो विषय आहे हा पूर्णपणे आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे। आपण जे आहे त्यांना हा प्रश्न जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर जे आहे ते देऊ शकतील। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती जी आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि ही युती केंद्रामध्ये आहे, ही युती राज्यामध्ये आणि युती महानगरपालिकेमध्ये सुद्धा आहे। शिवसेना गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता होती। चांगलं काम जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये झालं, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला। तरी शिवसेना जी आहे ती शिवसेना डेव्हलपमेंटमध्ये विकासाच्या राजकारणामध्ये जे आहे हे नेहमीच जे कोणी असेल त्यांच्याबरोबर जे आहे हे नेहमी राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।